माझ्या प्रिय बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पाठ क्रमांक 15, ज्या पाठाचं नाव आहे मेहनतीला पर्याय. असं म्हणतात, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही खूप प्रयत्न करता तर प्रयत्न केल्यानंतर यश हे मिळतेच. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते म्हणजे मनापासून प्रयत्न करणे. तर अशाच आशयाची रूपा नावाच्या एका आपल्या मैत्रिणीची ही गोष्ट आहे. तर आज आपण शिकणार आहोत पाठ क्रमांक 15. रूपा ही आपल्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. शाळेत असतानाच तिच्या बारीक सारीक गरजांकडे तिच्या आईचे लक्ष होते. ती कायम प्रत्येक क्षेत्रात प्रथम असावी असे तिच्या आईवडिलांना मनापासून वाटत होते. त्या मानाने किंवा त्या तुलनेने रूपा पाहिजे तशी मेहनत मात्र करीत नसे. शाळेत दिलेला गृहपाठ केला की झाले. अवांतर वाचन करणे, भाषण करणे हे मात्र रूपाला कधी जमलेच नाही. तिला त्याची आवडही नव्हती. ती हुशार असूनही स्वतःच्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून घेण्याचे कसब मात्र तिला जमत नव्हते. मुलीने मेहनतीने सगळे मिळवावे असे त्या कष्टाळू आईला वाटत असे. त्याकरिता त्यांनी तिला स्वतःची कामे स्वतःच करायची, घरातील सोपी कामे करण्याची सवय लावली. हळूहळू तिला स्वावलंबी बनवले. आता गरज होती तिने स्वतः मेहनतीने अभ्यास करण्याची. रूपाची प्रथम सत्रांत परीक्षा जवळ आली. तसा अभ्यासाचा वेग वाढवणे अपेक्षित होते. मात्र रूपा सुरुवातीला करायची तेवढाच जेमतेम अभ्यास करीत होती. एके दिवशी आई रूपाला मेहनतीचे महत्त्व सांगत होती. तर रूपाला यशासाठी पर्याय हवा होता. पण आई तिला सांगू लागली, बाळा, मेहनत ही मेहनतच असते. मेहनतीला कोणताच पर्याय नाही. मेहनतीचा आनंद व फळ हे दीर्घकाळ टिकणारे असते. आज अधिक चांगले काम केले तर उद्याला अधिक चांगले फळ मिळेल. आईने रूपाला एकदा वाढदिवसाला एक रोपटे लावायला दिले. त्याची निगा राखणे, पाणी देणे, त्याची मशागत करण्याची जबाबदारी सुद्धा रूपावर सोडली. माझं झाड मी लावलंय, त्यामुळे त्या झाडावर इतरांच्या तुलनेने अधिक लक्ष ती द्यायची. दररोज पाणी द्यायची, जागा स्वच्छ ठेवायची, कधी कधी शेणखत तर कधी कंपोस्ट खत द्यायची. आता झाडाने बाळसे धरले, ते झरझर वाढू लागले. मुळा आत खोल जाऊ लागल्या, तर फांद्यांची आणि पानांची संख्या वाढली. झाड पाना फुलांनी बहरले. तेव्हा रूपाला अतीव आनंद झाला. रूपाने आईचा हात धरला आणि आईला झाडाजवळ आणले. झाड उत्तम बहरलेले बघून आईला आनंद झाला. मग आई रूपाला म्हणाली, रूपा बघ, जर या झाडावर तू मेहनत घेतली नसतीस, तू त्याला आपला समजून त्याचं जतन संवर्धन केलं नसतं तर ते झाडही पुरेसं वाढलं नसतं. आता तुझ्या मेहनतीचे फळ समोर दिसत आहे. अशीच मेहनत जोवर अभ्यासामध्ये करणार नाहीस तोवर तुला चांगले गुण मिळणार नाहीत. त्यामुळे बाळा, मेहनतीला पर्याय नाही आणि प्रामाणिक मेहनत केल्याशिवाय यशही मिळत नाही.